नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि यामधला एक्सरसाइज 1.1 मधला हा शेवटचा जो क्वेश्चन आहे 24 नंबरचा तो आज आपण पाहणार आहोत। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राइब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर बघा 24 नंबरचा क्वेश्चन आणि या अगोदरचे पण बरेचसे क्वेश्चन या अगोदर आपण बघितलेले आहेत क्वेश्चन नंबर 23 पर्यंत। या अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही या एक्सरसाइज वरच्या बघितल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्यात। त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर जे आहे त्याच्या दोन्ही एक्सरसाइज आपल्या झालेल्या आहेत, त्याच्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा, त्याच्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो। बघा हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय। आता इथं एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला काढायच्या असतात। ठीक आहे, एक मिनिट त्याला मोठं करूयात थोडंसं, कारण याच्यामध्ये कसं आहे की बघा आपण या व्हॅल्यूज काढूयात एक्स आणि वायच्या। ठीक आहे, बघा इथे काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट याला या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला जो इमॅजिनरी पार्ट आहे म्हणजे या एका बाजूला काय करायचं, सगळे व्हेरिएबल्स असलेले पार्ट घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला सगळे व्हेरिएबल नसलेले पार्ट घ्यायचे। बरं का, आता व्हेरिएबल असलेला पार्ट बघा हा x+2y ऑलरेडी आहे, x+2y आहे इथं, चला ओके, हा इमॅजिनरी पार्ट नाहीये तर हा रिअल पार्ट आहे। आणि इथं बघा 2x - 3y याला आपण काय म्हणू, इमॅजिनरी पार्ट, कारण ज्यावेळेस i सोबत असतो त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो। ओके, आता इज इक्वल टू आपला 5 आपल्या जागेवर ठेवा, हा 4i प्लस आहे, पलीकडे गेला -4i झाला। आपण काय केलं, व्हेरिएबल असलेला पार्ट एका बाजूला आणि व्हेरिएबल नसलेला पार्ट दुसऱ्या बाजूला घेतला। व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वाय जे आहेत त्याला चल आपण म्हणतो आणि इंग्लिशमध्ये व्हेरिएबल म्हणतो, मराठीत चल म्हणतो ते। आता बघा याच्यामध्ये काय होईल, म्हणजे इथं आपल्याला लिहावं लागू शकतो इमॅजिनरी पार्ट आणि आपला जो इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट जर तो आपण जर का सेपरेटली लिहिला तर आपल्याला काय मिळेल बघा या ठिकाणी की x+2y पलीकडे रिअल पार्ट कुठला इज इक्वल टू 5 आहे, याला तुम्ही नंबर 1 द्या, इक्वेशन नंबर 1। आणि दुसरा बघा या ठिकाणी आपण बघितलं 2x - 3y इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयच्या शेजारचा पार्ट इथं 2x - 3y आणि पलीकडे काय इज इक्वल टू -4, इक्वेशन नंबर 2। आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या, संपला विषय, एकदम सोपा आहे। आता या दोघांना सॉल्व्ह करून एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू कशा काढणार हे आपण 10th क्लासला बघितलंय। मागच्या वर्षी ज्यावेळेस आपण 10वीला होतो त्यावेळेस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये अशा प्रकारचे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघितलेत। मग यासाठी काय करावं लागणार, कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाही, मग जिथं कोएफिशियंट कॉमन नाहीये त्याचा कॉमन करू। इथं 2x आहे ना, वर पण x च्या जागेवर 2x आणू, त्यासाठी इक्वेशन 1 ला काय करावं लागणार, 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार, तेव्हा इथं 2x येतील। मग इथं लिहा इक्वेशन नंबर 1 × 2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2। आता इक्वेशन 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते बघा, 2 × x 2x प्लस 2 × 2 = 4 म्हणून 4y आणि 2 × 5 = 10 याला म्हणा नंबर 3 म्हणा, कारण आता काय केलं 1 ला आपण 3 मध्ये कन्वर्ट केलं। आता जे काय करायचं ते 1 आणि 2 आणि 3 चं करा, आता इथं बघा 2x आला। मग आता आपण या ठिकाणी काय करूया, 2x आला ना तर तो कॅन्सल होण्यासाठी काय करावं लागणार आहे, या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केल्यामुळे 2x जाईल आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल। मग सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण लिहूयात इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 करू। ओके, 3 मायनस इक्वेशन 2 करू। आपण इक्वेशन 2 मधून 3 मायनस केलं तरी चालेल, 3 मधून 2 मायनस केलं तरी चालेल, काही फरक पडत नाही। बघा आपण 3 - 2 करू, 3 काय बाबा आपल्याकडे आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 10 प्लस 4y इज इक्वल टू 10, 3x बघा या ठिकाणी 2x प्लस 4y इज इक्वल टू 10 आणि मायनस करायचे, कोणाला करायचं इक्वेशन 2 ला, 2 काय बाबा 2x - 3y इज इक्वल टू 2x - 3y इज इक्वल टू -4। ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस खालचे साईन चेंज होतात, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, मायनसचा प्लस। आता नवीन साईन घेऊन कॅल्क्युलेशन करा, 2x हे तर कट झाले, हे कॅन्सलच होणार दोघे जण। ओके, प्लस मायनस कॅन्सल झाले। आता 4 आणि हा +3 पकडा, 4 + 3 7 म्हणून इथं 7y
आणि 10 + 4 किती झाले 14. आता 7y = 14, देअरफॉर y = 14 आपल्या जागेवर 7 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय. सो देअरफॉर y = 7, 2 जा 14. सो y ची व्हॅल्यू किती आली 2 आली. मग आता y ची व्हॅल्यू मिळाली, आता x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो, ही जी y ची व्हॅल्यू 2 आहे तिला आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. 1 जरा सोपं आहे. मग इथं लिहायचं प्लेस y = 7 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण. आता इक्वेशन 1 आपल्याकडे काय आहे, x + 2y = 5. इथं लिहा x + 2y = 5. x आपल्या जागेवर प्लस 2 × y ची व्हॅल्यू किती 7 = 5 बरोबर. x + 2 7 जा 14 = 5. x आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर 14 प्लस आहे, पलीकडे गेले -14 झाले. सो देअरफॉर x = 5 - 14 किती झाले -9. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे x = किती आला -9 आणि y ची व्हॅल्यू किती आली बाबा आपल्याकडं 2 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू मिळू शकते. याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकताय. यानंतर आपण पुढे जाऊयात. हा इथं थोडीशी आपली गडबड झाली, कारण y ची व्हॅल्यू 7 नाही आहे, तर y ची व्हॅल्यू काय 2 आहे. आपण गडबडीमध्ये इथं 7 घेतली. y = आपल्याला काय घ्यायचं होतं 2, कारण y ची व्हॅल्यू आपली 2 आले, 7 नाही आले. मग इथं आपल्याला काय करावं लागणार आहे 2 घ्यावं लागणार. तरीच बोललो काय तरी गडबड झाली. बघा या ठिकाणी आपलं जे इक्वेशन नंबर 1 आहे, 1 काय आहे x + 2y = 5. मग इथं लिहायचं x + 2y = 5. x + 2 × y ची व्हॅल्यू किती आहे 2 = 5. x + 2 2 जा 4 = 5. x = 5 आपल्या जागेवर 4 प्लस पलीकडे गेला मायनस. ओके. सो देअरफॉर x = 5 - 4 किती 1. x ची व्हॅल्यू किती आली 1 आली. तर आता आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढे जाऊ. बघा y = 2 आणि x = 1 आलं. कॅल्क्युलेशनमध्ये कधी कधी गडबड होते, तर ती कॅल्क्युलेशनमधली गडबड जी आहे ती झाली नाही पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन जर आपण बघितलं तर अशासारखंच आहे आणि सिंपल आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात बरं का. आले प्रश्न आले पेपरला तर हे क्वेश्चन बघा. x1 y2 आला. तर पुढचा क्वेश्चन बघू. या ठिकाणी सेम असाच आहे सगळे क्वेश्चन. तर हा दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूयात मित्रांनो. सेम असाच आहे प्रश्न, काय याच्यामध्ये काय वेगळापणा नाहीये. याच्यात काय करायचं फक्त आपल्याला, याला जरा व्यवस्थित करून घेऊयात. बघा इथं 1 - i डिवायडेड बाय x + 1 / 1 + i प्लस y - 1 / 1 - i. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण पहिलं. x + 1 × 1 - i. ठीक आहे. आता प्लस या दोघांचं 1 + i × y - 1 झालं आणि डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 + i × 1 - i झालं आणि = i आपला जसाच्या तसा. आता एक काम करा, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला करायचं. एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. इथे बघा x + 1 ने आपल्याला 1 - i ला मल्टिप्लाय करायचं आणि 1 + i ने आपल्याला y - 1 ला आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. मग आपण डायरेक्ट करतो. मी बघा पहिलं x ने 1 - i ला जर मल्टिप्लाय केलं तर x × 1 x मायनस x × i x आहे झालं. चला बाबा आता 1 ने याला मल्टिप्लाय करू. 1 × 1 1 मायनस 1 × i i झालं. आता 1 + i ने y - 1 ला मल्टिप्लाय करा. 1 × y - 1 करू. पहिलं 1 × y y प्लस y. ठीक आहे. आणि 1 × -1 -1. आता i ने मल्टिप्लाय करू. i × y प्लस y i. ठीक आहे. आणि i × -1 -i झालं डिवायडेड बाय. आता इथे बघा 1 + i 1 - i म्हणजे काय झालं a + b a - b म्हणजे a² - b². मग तसं 1 चा स्क्वेअर 1 मायनस i चा स्क्वेअर चला = i आपल्या जागेवर. आता याच्यामध्ये वर बघा कोण कोण कॅन्सल होऊ शकतं त्याचा एक विचार करू. बघा हा +1 हा -1 कॅन्सल होईल, बाकी सगळे आपल्या जागेवर राहतील. बघा आता त्याच्यानंतर आपण काय करू, याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट वेगळा लिहू म्हणजे आणि रिअल पार्ट वेगळा लिहू. म्हणजे ज्याच्यासोबत i नाहीये, i कोणासोबत नाही y आणि x सोबत i नाहीये, मग त्यांना वेगळं लिहू आपण. बघा x आणि +y, हा x + y ला वेगळं लिहिलं आपण. आणि त्याच्यानंतर राहिलं कोण बाबा आपल्याकडं, आपण जर बघितलं हा y i आणि हा -x आहे, तर आपण काय करू +y i ला अगोदर लिहू आणि त्याच्यानंतर -x i ला लिहू. आणि अजून कोण हा -i मायनस प्लस i + i 2i -2i राहिला. आणि डिवायडेड बाय बघा 1 - i² ची व्हॅल्यू काय असते -1 असते = i. ओके. मग आता या ठिकाणी आपण एक काम करू,
एक्स प्लस वाय तर आहे. आता आपण या -2i ला पलीकडे घेऊन जाऊ आणि या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये लिहू. या दोघांमधून काय करू आपण, i कॉमन काढा. हे जे दोघं जण आहेत त्यांच्यातून आपल्याला i कॉमन काढायचं आहे. या दोघांमधून जर आपण i कॉमन काढला तर आपल्याकडे काय राहील, प्लस y मायनस एक्स आणि i काढला कॉमन, त्याच्यानंतर हा -2i आपल्या जाग्यावर डिवायडेड बाय 1 मायनस मायनस प्लस 1 झाले, 1 + 1 2 झाले, इज इक्वल टू i. टू डिवाइड पलीकडे गेला मल्टिप्लाय, मग आपल्याकडे राहिलं x प्लस वाय आणि प्लस y मायनस एक्स आय मायनस 2i इज इक्वल टू 2i. टू डिवाइड पलीकडे गेला मल्टिप्लाय. आता -2i ला पलीकडे नेऊ म्हणजे +2i राहील. इकडे फक्त x आणि y ला ठेवू आणि बाकी सगळ्यांना पलीकडे नेऊ. मग इथं आलं x प्लस वाय एका ब्रॅकेटमध्ये बरोबर, प्लस y मायनस एक्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, i आपल्या जागेवर आणि हा 2i आणि हा मायनस झाला इकडं +2i. आणि 2i + 2i किती 4i. मी तर डायरेक्ट लिहितो, चला इथं आलं 4i. ठीक आहे. मग आता याला इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट जर वेगळा केला तर काय येईल बाबा आपल्याकडं, बघा x प्लस वाय इज इक्वल टू काय बाबा. आता इथं बघा याला आपल्याला अगोदर व्यवस्थित लिहू, चला x प्लस वाय बरं का, इथं असं लिहिता येईल x प्लस वाय प्लस y मायनस एक्स आय इज इक्वल टू, हा फक्त 4i आहे, इमॅजिनरी पार्ट आहे पण इथं रिअल पार्ट नाही आहे. मग याला असं लिहिता येईल 0 + 4i. ठीक आहे. मग आपल्याकडे येईल x प्लस वाय इज इक्वल टू 0, याला नंबर 1 द्या, आणि y मायनस एक्स इज इक्वल टू 4. आता y मायनस एक्स आहे त्याला थोडंसं उलटं करू, सगळ्यांचे साईन चेंज केले तर -xचं प्लस एक्स प्लस वायचं मायनस वाय आणि +4चं -4 इज इक्वल टू 2, म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 4 असं हे इक्वेशन बनेल. -4 असं इक्वेशन बनेल. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. याला याच्या जनरल फॉर्ममध्ये लिहिलं. आता पुढे काय होईल, किंवा याला बाबा आणखी वेगळ्या टप्प्याने जर लिहायचं तर पहिलं बाबा -x नंतर +y इज इक्वल टू 4. आता सगळ्यांचे साईन चेंज करा, मायनसचं प्लस प्लसचं मायनस प्लसचं -4 इज इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून x आणि yच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या असतात. तर ह्या कशा काढायच्या आपण 10th स्टँडर्डला बघितलं. या दोघांची ॲडिशन केली तर +y -y कट होऊन जातील. बघा मग आपण या ठिकाणी काय करू, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू. चला 1 + 2. आता इक्वेशन 1 काय आपल्याकडं, x प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि प्लस इक्वेशन 2 आहे x मायनस वाय इज इक्वल टू -4. ओके. x प्लस एक्स 2x प्लस y मायनस वाय कॅन्सल इज इक्वल टू 0 -4 -4. आता x आपल्या जाग्यावर -4 आपल्या जाग्यावर 2 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय. आता 2 2 जा 4 म्हणून आपल्याकडे काय आलं, देअरफॉर x इज इक्वल टू -2 झालं. आता x ची व्हॅल्यू आली -2. आता कोणाची व्हॅल्यू काढायची, y ची व्हॅल्यू काढायची. आता x ची व्हॅल्यू आल्यानंतर y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी x ची व्हॅल्यू आहे या x च्या व्हॅल्यूला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकतो. मग 1 मध्ये ठेवू. मग इथे लिहायचं प्लेस x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन नंबर 1. चला 1 मध्ये ठेवू. इक्वेशन 1 काय दिलं आपल्याकडं, इक्वेशन 1 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 0. मग इथं लिहायचं x प्लस वाय इज इक्वल टू 0. x किती, -2 प्लस वाय इज इक्वल टू 0. y आपल्या जाग्यावर -2 आहे, पलीकडे गेला +2 झाला, y इज इक्वल टू 2 झाला. तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो सोडू शकतो आपण. x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता यानंतर बघा, यानंतर बाकीचे प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये सगळे असेच आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचे 24 नंबरचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले. ओके. आता बाकीचे प्रश्न तुम्ही बघा, कारण आतापर्यंत आपण 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन बघितलेत आणि 24 मधले हे 2 क्वेश्चन बघितलेत. बाकी 3रा 4था 5वा पुढचे प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात जर काही अडचण आली तर मग कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. ओके. पण ही व्हिडिओ संपूर्ण बघितली असेल तुम्ही, परंतु कदाचित काही मुलांना समजले नसेल जे आजच जॉईन झालेत त्यांना, त्याच्यासाठी या अगोदरच्या व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओपासून 23व्या व्हिडिओपर्यंत सगळ्या व्हिडिओ नीट बघा. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिले. म्हणजे पहिल्या प्रश्नापासून 23व्या प्रश्नापर्यंतच्या व्हिडिओज ज्या आहेत त्या आपण बनवलेल्या आहेत. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या बघा. त्या बघितल्यानंतर आपल्याला हा पार्ट जो आहे तो समजून घ्यायला जरा सोपं पडेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद.